पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। खळबळजनक घटना। अल्पवयीन मुलाचे अपहरण करत थेट जाळण्याचा प्रयत्न। चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलाचे अपहरण करत बैलगाडीला बांधून त्या खालून जाळ काढत केली मारहाण। आगीच्या चटक्याने मुलगा गंभीर जखमी, दोघांना अटक। सविस्तर असे की शिरपूर तालुक्यात अतिशय गंभीर अशी खळबळजनक घटना घडली आहे। ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याचा संशय घेऊन एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास लोखंडी बैलगाडीला बांधून मारहाण करून खालून जाळ केल्याची घटना घडली आहे। या घटनेत आगीच्या चटक्यांनी गंभीररित्या भाजलेल्या मुलावर आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। शिरपूर जळद रस्त्यालगतच्या भामपूर शेती शिवारात वीटभट्टीजवळ घडलेल्या या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे। शिरपूर तालुक्यातील सातपूर येथील अल्पवयीन पीडित मुलगा अचानक गायब झाल्यावर कुटुंबियांनी त्याची सगळीकडे शोधाशोध सुरू केली। त्यानंतर समोर आलेल्या माहितीने सर्वांना मोठा धक्का बसला। हिमांशूच्या वडिलांनी फिर्याद दिली त्यावेळी असून शिरपूर तालुक्यातील भामपूर येथील चिंतामण उर्फ चिंटू साहेबराव कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी यांनी हिमांशू यास जबरदस्तीने गाडीवर बसवून त्याचं अपहरण केले। यानंतर त्याला शिरपूर जळद रस्त्यावरून शेतातील वीटभट्टी परिसरात नेण्यात आले। तिथं त्याला मारहाण करून एका लोखंडी बैलगाडीला बांधण्यात आलं। या क्रूरतेनंतर दोन्हीही संशयितांनी बैलगाडीच्या खाली जाळ केला। गाडीखाली लावण्यात आलेल्या आगीमुळे लोखंडी पत्रा तापला आणि हिमांशू गंभीररित्या भाजला। त्यानं ट्रॅक्टरचे लाईट माझ्याकडे आहेत, मी आणून देतो असं सांगत गयावया व विनंती त्यानं केली आणि दोघांच्या ताब्यातून स्वतःची सुटका करून घेतली। घरी परतल्यावर आई-वडिलांना त्यानं घटना सांगितल्यावर सदर संपूर्ण घडलेला प्रकार उघड झाला। अल्पवयीन मुलावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिरपूर शहर पोलिसांनी चिंतामण उर्फ चिंटू भाऊसाहेब कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांविरुद्ध अपहरण, मारहाण आणि हिमांशू याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांसह बाल संरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल केले आहेत। मुख्य संपादक जतीन बोरसे। माझे नाव महेश पवार। हिमांशू माझा भाचा आहे। त्याला शेतात घेऊन जाऊन त्याच्यावर एवढं हे केलं त्यांनी, तर त्याला लोखंडी गाड्यावर ठेवून झोपून खाली आगीचा डाग लावला। आग लावून चटके दिले त्याला। त्याच्यानंतर त्याला मारून टाकण्याची धमकी पण देत होते। ते मरून पण गेला बुवा, आमचे लाईट चोरलेले आणि ट्रॅक्टरचे। जोपर्यंत कबलत नाही हुआ तोपर्यंत याला असंच करू आपण। मेल्यावरती याला जेसीबी वरती खड्डा खंदून दाबून देऊ म्हणे असं सांगत होते ते। तो त्याला जसं सोडलं त्याने खोटं बोललं। ते माझ्या घरी खोटीमध्ये लाईट लपवलेले मी, तेव्हा त्यांनी सोडलं दोघा भावांनी। त्याच्यानंतर तो घरी आल्यानंतर त्याने त्याच्या आईला सांगितलं। त्याचे पप्पा शहादा गावावरती कामावर गेले होते। त्यांनी आणलं तेव्हा त्याला सिव्हिलमध्ये ऍडमिट केलं। त्याला बैलगाड्याला बांधल्यानंतर त्याला पूर्ण आगीचे चटके दिले ना, त्याचं पूर्ण मागचं पाठ सगळं जळालेलं आहे, जास्तच आहे ते। ढुंगणला सुद्धा चटके दिलेले। तर आमची अशी मागणी राहील तर त्या आरोपीला तात्काळ अटक करा। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।